शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन बक्षी हिप्परगे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्राचार्य विश्रांत गायकवाड, उपसरपंच मनोज महाडिक, माजी सरपंच सीताराम राठोड, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब माने, अंकुश नाना माने तसेच शिवजन्मोत्सव तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। शिवजन्मोत्सव तरुण मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक पारंपरिक नृत्याने, लेझिम व डॉल्बी मुक्त अत्यंत शांततेत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली। या कार्यक्रमासंदर्भात गावचे विद्यमान सरपंच प्राचार्य विश्रांत गायकवाड व महेश माने यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली। या मिरवणुकीस तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जवार यांच्या मार्गदर्शनाखाली गृहरक्षक दलाचे रमेश पांगळे, दशरथ कोळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। यावेळी गावचे विद्यमान सरपंच प्राचार्य विश्रांत गायकवाड, उपसरपंच मनोज महाडिक, माजी सरपंच सीताराम राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते महेशदादा माने, अंकुश नाना माने, बाबासाहेब माने, नाना जाधव, राहुल जाधव, संतोष सलगर, अप्पा निकम यांच्यासह शिवजन्मोत्सव तरुण मंडळ बक्षी हिप्परगे येथील अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच शिवजन्मोत्सव तरुण मंडळातील कार्यकर्ते व बक्षी हिप्परगेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। मौजे बक्षी हिप्परगे तालुका दक्षिण सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय थाटामाटात, आनंदामध्ये, उत्साहामध्ये साजरी होते आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं त्या पद्धतीनं बक्षी हिप्परगे गावातील मराठा समाज सर्वांना घेऊन या गावामध्ये काम करण्याचा प्रयत्न गेली 40 वर्षे चालू आहे। माझ्या माहितीप्रमाणे 40 वर्ष आहेत। अशाच पद्धतीनं सर्वांनी इथं गुण्यागोविंदाने राहावं, आनंदाने सर्व जाती धर्माच्या लोकांनी येऊन सर्वांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या आणि गावामध्ये चांगलं वातावरण तयार व्हावं अशा पद्धतीची धारणा ठेवून आम्ही हा जयंतीचा उत्सव साजरा करतोय। गेली 6 दिवस झाले बक्षी हिप्परग्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गावामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। दररोज एक कार्यक्रम करून सर्वांना इथं एक चांगली मेजवानी देण्याचा प्रयत्न मंडळाचे सर्व पदाधिकारी करतात, सर्वजण झटतात आणि मी त्यांना धन्यवाद देतो। आणि या जयंती आज जी मिरवणूक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती गावातून सर्व भव्य मिरवणूक निघते आहे। त्या सर्व मिरवणुकीला या गावचा सरपंच या नात्यानं मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाराजांना मी वंदन करतो। आज कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं बक्षी हिप्परगे तालुका दक्षिण सोलापूर येथे कुठलाही डीजे किंवा बाकीच्या म्हणजे कुठलाही डीजेचा किंवा साऊंडचा कुठलाही थरार न बाळगता पारंपरिक लेझिमचा खेळ असू द्या किंवा लाठीकाठीचे खेळ असू द्या किंवा तलवारबाजी असू द्या, ह्या सगळ्या पारंपरिक मैदानी खेळाच्या ह्या सांगतेमध्ये सहासप्तीमध्ये आज इथं मिरवणूक पार पडते। ह्या गावाला पूर्वीपासूनच पुरोगामी विचारांची आणि एकोप्याची परंपरा आहे। ती परंपरा गावाने कायम ठेवलेली आहे। या गावामध्ये असं मला वाटतं की ते आरक्षणात लागू केलेलं आहे, ते आरक्षण लागू जर झालं किंवा त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं, त्याचं तंतोतंत लागू झालं तर आमचं गाव 100% आरक्षित होईल असं मला वाटतं। तरीही 18 पगड जातीचे लोक असताना देखील गावात आजवर कुठेही शेजारचे भांडणं झाले म्हणा किंवा कुठल्या जयंतीमध्ये राडा झाला असं कुठलंही वातावरण आतापर्यंत नाही। म्हणजेच ह्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, बाबासाहेब आंबेडकर असू द्या, अहिल्यादेवी होळकर असू द्या किंवा अण्णाभाऊ साठे असू द्या, या सर्व परिवर्तनवादी बहुजन महापुरुषांचे विचार प्रत्यक्षात आचरणामध्ये आणून हे गाव वाटचाल करत आहे। येणाऱ्या काळामध्ये ह्या गावामध्ये काही विकासाचे कामाचे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। त्यापैकी एक काम आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक। त्या स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। सदरचं स्मारक हे गावातल्या प्रत्येक समाजाच्या हक्काचं स्मारक असणार आहे। येत्या वर्षभरामध्ये पुढच्या शिवजयंतीच्या वेळेपर्यंत हे स्मारक व्हावं ही आमच्या ग्रामदेवत बक्षीबाची चरणी प्रार्थना करतोय। आणि ह्या गावात एकी सलोखा, सामाजिक सलोखा, सामाजिक बांधिलकी आणि पुरोगामी विचार टिकवून ठेवल्याबद्दल गावचे कर्ते कर्विते, सरपंच, माजी सरपंच, आजी सरपंच किंवा सर्व मेंबर ह्या सगळ्यांचे आभार मानतो आणि ह्या चालत असलेल्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद।